दिवसात शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास सेलिब्रिटींसह इतर सर्व टॉवर कायमस्वरूपी बंद करणार, शेतकरी व कामगार संघर्ष समितीचा इशारा। नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी 36 व 36 अ आहेत। या शेतकऱ्यांच्या शेतावर सुजलान कंपनीने कोणत्याच प्रकारचा मोबदला न देता अतिक्रमण केले आहे। ते अतिक्रमण काढून टाकावे किंवा रेडी रेकॉर्ड दराने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी असंख्य शेतकरी यांनी तिलाली शनी माडाळ येथे सुजलान कंपनीच्या CMS ऑफिसवर धडक देऊन टावर बंद आंदोलन केले। तहसीलदार नंदुरबार यांनी दिनांक 24/6/2025 रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सुजलान कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश केलेत। तहसीलदार यांच्या आदेशाला 6 महिन्याचा वर कालावधी लोटला आहे। हे आदेश पाळणे कंपनीला बंधनकारक असताना कंपनीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवत कोणत्याच प्रकारचा मोबदला दिला नाही, म्हणून शेतकऱ्यांनी शनी मांडाळ येथे सुजलानच्या CMS ऑफिसवर धडक देत टावर बंद आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेत सुजलान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हितेश बडगुजर व अमित यादव यांनी शेतकरी व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले। या लेखी आश्वासनानंतर समिती व शेतकऱ्यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केले, परंतु 15 दिवसात न्याय मिळाला नाही तर सेलिब्रिटींच्या टॉवर सहित इतर सर्व परिसरातील टॉवर कायमस्वरूपी बंद करण्याचे समिती व शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे। या आंदोलनात समितीच्या वतीने अध्यक्ष अरुण रामराजे, सचिव भिला दौलत भिल, बापू भिल, तानू भिल, भीमराव सामुद्रे, अंबर ठाकरे, बळीराम भिल, हिरामन भिल, संजय भिल, फुलाबाई भिल, सनया भिल, केवा अर्जुन भिल, चिलाइमल्या भिल इतर उपस्थित होते। यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश बदाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्याचे राजन गावित, श्रीकांत पाटील यांनी बंदोबस्त ठेवत चर्चा घडवून आणली। आज आम्ही पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीनं आज या तिलाली CMSला टावर बंद करण्याचं आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत केलेलं आहे। असंख्य शेतकरी या ठिकाणी गेल्या 4 तासापासून उन्हामध्ये बसलेले होते आणि आम्ही याच्या अगोदर प्रशासनाला आणि इथल्या कंपनीला नोटीस दिलेली होती की 19 तारखेला सुजलानने तहसीलदार कोर्टामध्ये लिहून दिलं की या शेतकऱ्यांच्या शेतावर जे अवैध पोल टाकलेले, रस्ते टाकले, त्याची नुकसान भरपाई ही या मार्चमध्ये त्यांना देण्यात येईल। परंतु कंपनीच्या लोकांनी त्यांचं आश्वासन न पाळल्यामुळे आज आम्हाला इथं आंदोलन करावं लागलं। परंतु